सीजेपीला जिथे हवं तिथे चर्चेची आमची तयारी. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. सीजेपीने घरी किंवा मंत्रालयात चर्चेसाठी यावं, जेपी नड्डांची प्रतिक्रिया. तर नड्डांसोबत चर्चेला सीजेपीचा नकार. पेपरफुटीतल्या दोषींना कठोर शिक्षेकरता फास्ट ट्रॅक कोर्ट. पंतप्रधान मोदींची एक्सपोज. तर युवकाच्या हिताशी तुम्ही सर्वाधिक खेळलात. विद्यार्थ्यांची माफी मागा. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवरती. राहुल गांधी चर्चेला घाबरतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. संसदेत येऊन चर्चा करण्याचं आव्हान. आंदोलनाचा फायदा घेऊन अराजकता निर्माण करत असल्याचा आरोप. मुलांना मारल्यानंतर मुद्दा प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत राहिला नाही तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेला. राज ठाकरेंचं वक्तव्य. रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकपर्यंत मोर्चा. केंद्राला सद्बुद्धी द्यावी यासाठी साकडं घालणार. सुप्रीम कोर्टाला कबूतर आणि कुत्र्यांवर लक्ष द्यायला वेळ, पण विद्यार्थ्यांसाठी वेळ नाही. उद्धव ठाकरेंची टीका. पोलिसांच्या वेशातले गुंड भाजपने पाकिस्तानातून आणले का, ठाकरेंचा सवाल. ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट. डहाणू तलासरीत पूरस्थिती तर अनेक घरांमध्ये पाणी. तर ठाणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूर दारणा धरणातून विसर्ग. दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी. सराफ बाजार, भांडी बाजार आणि इतर परिसरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता. गुजरातच्या वलसाडला पावसाने झोडपला. उंबरगावात 24 तासात 904 मिलीमीटर पाऊस. जनजीवन विस्कळीत. गुजरातच्या वलसाडमधल्या कोपरली परिसरात महाराष्ट्रातले 35 प्रवासी अडकले. प्रवाशांच्या सुटकेकरता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. प्रवासी नाशिक, संभाजीनगर, जालनामधले असल्याची माहिती.